नमस्कार, मी उषा. मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलो आहोत अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी लिमिटेडमध्ये. आज आपण भेटणार आहोत अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव श्रीमान रमेश पाटील यांना. रमेश पाटील सर हे माथाडी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक आहेत, तसेच सातारा सहकारी बँक लिमिटेडचे संचालकसुद्धा आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्या प्रेक्षकांना सांगाल का की आपल्या पतसंस्थेची स्थापना कधी आणि कशा प्रकारे झाली? माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम माथाडी संघटनेची स्थापना केली. 1962 साली ही संघटना स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या चळवळीला थोडासा धोका व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दिसू लागला. त्याचबरोबर माथाडी कामगारांना पठाणशाहीच्या व्याजाच्या विळाख्यातून मुक्त करण्यासाठी त्यांना या पतसंस्था स्थापनेची गरज भासवली. तदनंतर 8 जुलै 1969 साली त्यांनी आपली माथाडी कामगार संस्था पतसंस्था ही स्थापन केली. संस्थेचं नाव त्या काळामध्ये बृहन्मुंबई माथाडी कामगार सहकारी पतपेढी मर्यादित असं होतं. सर, आपल्या मुंबईमध्ये बऱ्याच पतसंस्था आहेत, पण आपल्या पतसंस्थेमध्ये आणि इतर पतसंस्थेमध्ये काय वेगळेपण आहे, काय फरक आहे? माथाडी कामगार हा मोठ्या प्रमाणात तो अल्प उत्पन्न गटामधला आहे आणि या माथाडी कामगारांना अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करणे, त्याचबरोबर जास्तीत जास्त व्याज त्यांच्या ठेवीला आकारून देणे हा आमचा उद्देश आहे. आणि अनेक पतसंस्था या महाराष्ट्र राज्यामधील ज्या आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय पातळीवरती त्या ठिकाणी त्यांच्या स्वइच्छेनेप्रमाणे त्यांचा वापर केला जातो. पण ही जी आमची पतसंस्था आहे निव्वळ माथाडी कामगारांच्या हितासाठी कल्याणासाठी त्या ठिकाणी त्याचे उद्देश आहेत. कामगारांना अनेक प्रकारच्या आम्ही सुविधा या ठिकाणी देतो. माथाडी कामगारांसाठी घरांवरती आम्ही कर्ज दिलं जातं. त्या ठिकाणी कर्जाचं व्याज ही अल्प आहे. त्या ठिकाणी अशी एकमेव संस्था ही माथाडी कामगारांची आपल्याला पाहायला भेटेल. आपण आज आमच्या ह्या माथाडी कामगारांच्या कार्यालयातसुद्धा आपण आलात आणि पाहिलं त्या ठिकाणी, तरी माथाडी कामगारांना आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून अर्ज भरून घेत नाही. आमचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांचे सर्व प्रकारचे अर्ज भरणे त्या ठिकाणी निव्वळ फक्त कामगारांना ते कामगार सह्या देतात आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या आम्ही सुविधा जी आम्ही कामगारांना देतो अशी कुठलीही सुविधा या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये अशी संस्था नाही. खूपच छान सर. तुम्ही कामगारांबद्दल एवढा विचार करता, एवढं चांगलं करता, नक्कीच सगळ्यांनाच खूप आवडेल तुमच्याबद्दल. सर, आपल्या पतसंस्थेमध्ये आपण कुठल्या प्रकारचे कर्ज कामगारांना देता आणि आपलं व्याज किती टक्के आहे? प्रामुख्याने आम्ही कामगारांना जामीनकी कर्ज मोठ्या प्रमाणात देतो. कामगारांची मागणीच जामीनकी कर्जाची असते. त्याचबरोबर तातडी कर्जही आम्ही मोठ्या प्रमाणात देतो. त्यांची मर्यादा त्या ठिकाणी तातडी कर्जाची 20,000 आहे. गावच्या अडचणीसाठी वगैरे त्यांना आकस्मिक कारणासाठी नेहमी तातडी कर्ज त्यांना आवश्यकता असते. त्याचबरोबर आम्ही घर तारण कर्ज, दुकान तारण कर्ज, तसेच सोने तारण कर्ज हे त्यांच्यासाठी आम्ही देतो. जामीनकी कर्ज त्याचा व्याजदर 13% आहे. तातडी कर्जाचं व्याजदर 13% आहे. नवीन घर घेण्याकरिता आम्ही 11%नी सभासदांना व्याजाचा दर आकारतो. त्याचबरोबर घर गहाण ठेवून त्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायासाठी किंवा त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा घर बांधण्यासाठी त्यांना 12% व्याजदराने कर्ज आकारलं जातं. सोने तारण कर्जही 13%नी आकारलं जातं. खूप छान सर. सर, आपल्या पतसंस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारची कर्ज तुम्ही दिली जातात आणि आपल्या ह्याच्यात किती टक्के व्याज आहे? प्रामुख्याने आमच्याकडे कामगारांची मागणी ही जामीन कर्जाची असते. जामीनकी कर्जाला आम्ही 13% व्याज आकारतो. त्याच्यानंतर तातडी कर्जही त्यांना आम्ही त्या ठिकाणी देतो. तातडी कर्ज त्याचंही व्याजदर 13% आहे. नवीन घर घेण्याकरिता त्यांना आम्ही 12%ने व्याजाचा दर आकारतो. त्याचबरोबर व्यवसायाकरिता किंवा मुलांना शिक्षणासाठी त्यांना काही अर्ज करावा लागला असेल तर त्या ठिकाणी तेही 13% त्याचं व्याजदर आहे. सोने तारण कर्जाची सुविधा त्या ठिकाणी आम्ही कामगारांना देतो.
आणि त्याचंही व्याजदर 13% आहे. मग माथाडी कामगारांना तुम्ही बऱ्याच प्रकारच्या सुविधा देता. खूप छान सर. सर आजकाल आपण बघतो सगळ्याच बँकांना पतसंस्थेना एन पी एचा मोठा धोका आहे, प्रॉब्लेम आहे. तर आपल्या पतसंस्थेचं एन पी एचं काय स्टेटस आहे? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आमची संस्था ही पगारदार पथमध्ये मोडली जाते. आम्ही सभासदांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना त्यांच्या पगाराच्या आर्थिक उत्पन्नातून त्या ठिकाणी कर्जाचं निकष आम्ही ठरवतो. त्यामुळे कामगारांच्या पगारातून त्यांचा हप्ता बसेल किंवा त्यांच्या एकूण मिळकतीतून हप्ता बसेल अशा प्रकारचे आम्ही कर्ज मंजूर करतो. आणि अशा दृष्टिकोनातून आम्हाला कर्जाची थकबाकी अद्यापपर्यंत फार मोठ्या प्रमाणात भासवली नाही. अशी कुठलीही संस्था महाराष्ट्रात नाही ज्याची एन पी एमध्ये त्या ठिकाणी त्यांचं नाव नसेल. कारण एन पी ए ही संस्थेमध्ये छोट्या ना छोट्या प्रमाणात असतंच त्या ठिकाणी. पण आमची संस्था ही पगारदार असून देखील आमच्या आमच्या सभासदांना मिळणाऱ्या प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटीच्या माध्यमातून आमचे सभासद हे ते शिल्लक राहिलेलं कर्ज राजीनाम्याच्या वेळी किंवा थकीत असलं तर त्यावेळी ते पैसे आणून भरतात. आणि आमच्या संस्थेत अल्प टक्केप्रमाणे म्हणजे आज रोजी या मार्च 2013 अखेर संस्थेची थकबाकी एन पी ए 0.95% आहे. साधारणतः 202,55,00,000 रुपये एवढी आमची थकबाकी आहे. 233 कोटी कर्ज त्या ठिकाणी 266 कोटी कर्ज आम्ही या मार्च अखेरपर्यंत वाटप केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ग्रॉस एन पी आमचा 0.95% आहे. परंतु आमच्या एन पी एकरिता तरतूद केलेली आहेत ते 300% आहेत. साधारणतः 12 कोटी आम्ही तरतूद करून ठेवलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून नेट एन पी आमच्या संस्थेचा 0 आहे. छान सर. सर आपल्या पतसंस्थेला आता 43 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 43 वर्षामध्ये आपल्या शाखा कुठे कुठे आहेत भारतात? प्रथम मुख्य कार्यालय आमचं मस्जिद बंदर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर वाशी ही आमची सर्वात मोठी शाखा आहे. ठाणा आणि पनवेल या ठिकाणी आमच्या शाखा आहेत. त्याचबरोबर भिवंडीला आम्ही नवीन शाखा करणार आहोत त्या ठिकाणी. सर आपली पतसंस्था ही केवळ माथाडी कामगारपर्यंतच का मर्यादित आहे? संस्थेत स्थापनेचा उद्देशच फक्त माथाडी कामगारांचा असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त आम्ही मर्यादित माथाडी कामगारांच्याच आहोत. आम्हाला माथाडी कामगारांनाच सहकार्य करायचं आहे. त्यांची गरज कर्जाची असेल किंवा त्यांच्या बचतीची असेल त्या ठिकाणी ती आम्हाला भागवायची आहे. त्यांना आर्थिक स्थैर्यावरती त्यांना न्यायचं आहे. त्या ठिकाणी त्यांना त्यांची जर बँकेच्या रूपात जर आमची संस्था जर झाली त्या ठिकाणी तर आम्हाला आमच्याकडे काही मर्यादा आमच्याकडे RBIच्या लागू होतील. त्या दृष्टिकोनातून ही संस्था ही आमची फक्त माथाडी कामगारांसाठीच आम्ही त्या ठिकाणी कार्यरत केलेली आहे. म्हणजेच तर खरं तर तुम्हाला माथाडी कामगारांचंच हित जास्तीत जास्त बघायचं आहे. कुठलाही बंधन किंवा कुठलाही बँकेचं बंधन न बाळगता तुम्हाला माथाडी कामगारांचंच हित बघायचं आहे. या पतसंस्थेमध्ये आपण कर्ज वाटप करताना कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो? कशा प्रकारे कर्ज वाटप केली जाते? आमच्या इकडे दर महिन्याला संचालक मंडळाची सभा असते आणि सभेपूर्वी त्या ठिकाणी कर्ज मागणीच्या तारखा त्या ठिकाणी जाहीर केल्या जातात. तारखेनुसार प्रत्येक सभासद आपल्या गरजेनुसार कर्जाची मागणी करतो. ती मागणी करत असताना आम्ही सर्वप्रथम त्याच्या कर्जफेडीचा निकष त्या ठिकाणी अतिमहत्त्वपूर्ण जो आहे तो आम्ही त्या निकष पाहतो. त्या ठिकाणी त्याचं पगारातलं उत्पन्न किंवा इतर काही त्याचं घरगुती उत्पन्न असेल त्याचं सर्वप्रथम आम्ही त्याचा विचार करतो. त्याचबरोबर त्याला अधिक कर्ज हवं असेल त्या ठिकाणी आपल्या मर्यादेपेक्षा तर आम्हाला त्याची गरज पाहून माथाडी कामगार असल्यामुळे त्याची गरज पाहून आम्ही त्यांना अधिक अटी शर्ती घालतो. अधिक जामीनदारी त्या ठिकाणी त्यांना द्यायला लागतो. त्याचबरोबर त्यांच्या घरातलं उत्पन्न असेल तर आम्ही त्यांचे चेक्स वगैरे पण आम्ही त्या ठिकाणी घेतो. अशामुळे आमच्या कामगारांचं कर्ज हे सुरक्षित पद्धतीनं त्या ठिकाणी आहे आणि तशा अटीचं आम्ही प्रथम पालन करतो.
आपल्या 21व्या शतकामध्ये आपल्या पतसंस्थेत आता संगणकाचा कितपत वापर केला जातो? आधुनिकीकरण काय आहे, कसं घडलं आहे आता? आधुनिकीकरण, संगणकीकरण अत्यंत आवश्यक असणारी बाब आहे. प्रत्येक सहकारी संस्था, सहकारी बँकांना त्या ठिकाणी हे करणं बंधनकारक आहे आणि केलं पाहिजे त्यांनी. येणाऱ्या काळामध्ये संगणकद्वारे आपल्याला संस्थेची वाटचाल, प्रगती हे त्वरित त्या ठिकाणी उपलब्ध भेटते, संस्थेची माहिती उपलब्ध भेटते. आम्ही सन 2005 साली प्रथम मुख्य कार्यालयामध्ये संगणकीकरण यशस्वी पद्धतीनं पार पाडलं. त्याचबरोबर 2006 साली आम्ही आमच्या सर्व शाखा संगणकीकृत करून घेतल्यात आणि आज रोजी आमचा ध्यास आहे की आम्ही माथाडी कामगारांना, आमच्या सभासदांना ATM सेंटर्स आमच्या मार्केट परिसरामध्ये, आमच्या ट्रान्सपोर्ट विभागातील मुंबई परिसरामध्ये, त्याचबरोबर ठाणा परिसरामध्ये, तसेच पनवेल मार्केटच्या परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये ATM सेंटर्स आम्ही स्थापन करू. त्याचबरोबर आता सर्व बँकामध्ये आणि सर्व पतसंस्थेमध्ये इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी आहे. किमान आम्ही अशा प्रयत्नात आहोत की इंटरनेटद्वारे आमच्या सभासदांची माहिती त्यांच्या असणाऱ्या संगणकद्वारे त्या ठिकाणी त्यांना त्वरित उपलब्ध व्हावी, हा आमचा ध्यास आहे, आमचा प्रयत्न आहे. आधुनिकीकरणाचा बराच चांगला वापर तुम्ही करत आहेत आणि भविष्यातही आधुनिकीकरणाचा चांगला वापर करून तुमची पतसंस्था एका चांगल्या स्टेजला जाईल. सर, आपल्या पतसंस्थेमधील आता सध्याच्या योजना काय आहेत आणि तुम्ही भविष्यात काय नवीन योजना आखणार आहात, याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. आमचे माथाडी संघटनेचे सरचिटणीस माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमचे कार्याध्यक्ष संस्थेचे सेक्रेटरी माननीय आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर आमचे संस्थेचे चेअरमन गुलाबराव जगताप साहेब आणि त्याचबरोबर आमचे सर्व संचालक मंडळ ह्या विचारात आम्ही आहोत की आमच्या माथाडी कामगारांना जे कुणीही कुठल्याही संस्थेने अशा सुविधा दिलेल्या नाहीत, त्याप्रमाणे ते आम्ही उपलब्ध करून देऊ. आम्ही मधल्या काळामध्ये गेल्या वर्षापासून आम्ही एक योजना सुरुवात केली, शिष्यवृत्ती योजना. अनेक पतसंस्थेमध्ये ही योजना कार्यरत आहेत. आम्ही प्रथमच ही योजनेला सुरुवात केली. आमचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचा एक ध्यास होता की माझा माथाडी कामगार हा पुन्हा माथाडी कामगार त्यांचा मुलगा न होता त्यांचा मुलगा कुठेतरी शिक्षण क्षेत्रामध्ये, डॉक्टर क्षेत्रामध्ये किंवा या इंजिनियर त्या ठिकाणी व्हावा, अशा दृष्टिकोनातून त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आम्ही एक नवीन योजना त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि ती योजना आम्ही गेल्या वर्षी ती सुरू केली आणि 150 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही काही पारितोषिक त्यांचा सत्कार केला. त्या कामगारांच्या मुलांना एक प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आम्ही नवीन कार्यरत संचालकांनी राबवली. त्याचबरोबर अनेक वेळा आम्ही पाहतो आमच्या माथाडी कामगारांना एक फार जड काम त्या ठिकाणी ते केलं जातं, माथ्यावरती ओझं मोठ्या प्रमाणात उचललं जातं. तर अशा कारणामुळे त्यांचा अपघाती मृत्यू होण्याची शक्यता आहे आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना किंवा त्यांच्या जामीनदारांना त्याचा खूप नाहक त्रास होतो. आमच्या नेत्यांनी आणि आमच्या कार्यरत संचालकांनी आम्हाला हे एक नवीन योजना त्या ठिकाणी आम्ही एक तयार केली. त्या योजनेचं नाव आहे मृत्युंजय योजना. मृत्युंजय त्याला म्हणतो, मृत्यूवरती मात त्या ठिकाणी. तर आम्ही एक आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून एक नवीन योजना तयार केली. त्या योजनेच्या माध्यमातून या वर्षामध्ये 5 सभासदांचा कामामध्ये मृत्यू झाला. पण योजना अशी आहे की कुठल्याही कारणास्तव त्या ठिकाणी त्यांचा जर मृत्यू झाला तर त्या निधीमधून त्या ठिकाणी त्यांचं कर्ज वर्ग करण्याचं आम्ही ते काम करत आहे आणि 5 सभासदांना, लाभार्थींना त्या ठिकाणी त्यांच्या वारसांना, त्यांच्या जामीनदारांना याचा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. खूप छान सर. भविष्य काळामध्ये आम्हाला आमच्या सभासदांना त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांना अनेक योजना आम्हाला राबवायच्या आहेत. आरोग्य शिबिर आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. सभासदांचा जिव्हाळा आमच्या संस्थेच्या बरोबर, कर्मचाऱ्यांबरोबर, संचालकांच्या बरोबर वाढेल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आमच्या सभासदांच्या, कर्मचाऱ्यांच्या योजना शिबिर त्या ठिकाणी, प्रशिक्षण शिबिर आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. तसेच सभासदांना आणखीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी एक वेगळी योजना
आम्ही येणाऱ्या काळात आम्ही करू, एवढंच सांगून. खूप छान सर. सर, प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा लागते, तर तुम्हाला ही चळवळीत उतरण्यासाठी कोणाची प्रेरणा मिळाली? माझे वडील माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी अतिशय त्यागातून ही संघटना आणि या अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या. आणि हे काही एक खाण्याची गोष्ट नाही आहे. याला एक पृथ्वीतलावरती एका महान व्यक्तीला जन्म घ्यावा लागतो. आणि अशा परिसरातून त्यांनी त्यांच्या फार अडचणीच्या काळामध्ये या माथाडी कामगारांनी त्यांना साथ दिल्यामुळे, त्याचबरोबर लोकनेते, परत त्याचबरोबर अनेक महान नेते या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारे, त्यांनी त्यावेळी त्यांना मोठं सहकार्य दिलं आणि ही संस्था, ही संघटना, ही सर्व स्थापना केली. माथाडी कामगारांना कायद्याचं रूपांतर दिलं. माथाडी कामगार हा असुरक्षित व असंघटित होता. त्यांना संघटित करून त्यांना माथाडी ॲक्ट हा 1969 साली त्या ठिकाणी त्यांनी सरकारला भाग पाडला त्या ठिकाणी. आणि त्या माथाडी ॲक्टमुळे आज या हमालाला त्याचं नाव माथाडी कामगार म्हणून एक पदवी त्या ठिकाणी भेटली. त्याला आज इज्जत त्या ठिकाणी, एक शौहरत त्यांना आहे माथाडी कामगारांना. आणि आज त्यांनी जी केलेली कामं ही मला नव्हे तर माझ्या बरोबरच्या प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक माथाडी कामगाराला ही प्रेरणा, ही निवड फक्त कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्यामुळेच आहे. आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांच्या तुलनेप्रमाणे आम्ही काही काम त्या प्रमाणात काही करू शकत नाही, पण आमच्याकडे ज्या जबाबदारी आमच्याकडे ज्या दिलेल्या आहेत ते आम्ही प्रगतीपथावर नेण्याचं काम आज ताकद करत आहे. त्याचबरोबर आमची माथाडी संघटना, कारण आमच्या संघटनेनेच ही पतसंस्था स्थापन केलेली आहे. संघटनेचे आज असणारे आमचे नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमचे दुसरे नेते आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब आणि आमचे गुलाबरावजी जगताप साहेब, ह्या तिघांची मी एक मला त्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं त्या ठिकाणी. त्यांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आज मला आपल्यासमोर किंवा जनतेसमोर बोलायची मला संधी त्या ठिकाणी भेटत आहे. मी एक सामान्य मुलगा आहे त्या ठिकाणी, एक सामान्य माणूस आहे. माझा जन्मच त्या ठिकाणी एका उद्देशासाठी झालेला आहे असं मी समजतो, पण या कर्मचारीतूनच मी निर्माण झालेलो आज आपल्यासमोर महाव्यवस्थापक म्हणून मला 2 शब्द बोलायची संधी मला भेटत आहे. पण या सर्वांची प्रेरणा फक्त एकमेव माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटीलच आहेत. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर तुमचे प्रेरणा असणारे तुमचे वडीलच आहेत. ओके सर, उद्या आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे, तसेच महाराष्ट्र दिवस पण आहे, तर तुम्ही आपल्या माथाडी कामगारांसाठी काय प्रेमाचा संदेश द्याल? खरं तर पतसंस्थेवरती काम करत असताना माझा संदेश माझ्या कामगार सभासदांना, माथाडी नव्हेच तर इतर श्रमगिरी कामगार यांना एकच राहील की पतसंस्था हे कर्ज देण्यासाठी, त्याचबरोबर ठेवी आपल्याला जमा करण्यासाठी या स्थापनेचा प्रामुख्याने उद्देश असतो. तर ह्या उद्देशामागे आपण योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी, योग्य तेवढेच कर्जाची मागणी किंवा कर्ज घेतलं पाहिजे, त्याची परतफेड केली पाहिजे. आपण घेतलेला पैसा, आपण घेतलेलं कर्ज ते दुसऱ्या एका सभासदाच्या ठेवी स्वरूपात संस्थेला मिळालं असतं. त्याच्यामुळे ठेवीची रक्कम परत करत असताना आपले कर्जाचे हप्ते नियमित येणं अत्यंत आवश्यक आहे. संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सर्वांनी एक चांगले कर्जदार बनूया, आपण एक चांगले ठेवीदार बनूया आणि आपण त्याचबरोबर एक निष्ठ संस्थेच्या हित जपण्याचं काम करूया, एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो. म्हणजे प्रत्येक कामगाराने प्रामाणिकपणे आपलं काम व्यवस्थित करावं हीच तुमची इच्छा आहे. आपल्या पतसंस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला कोणाकोणाचे सहकार्य लाभले आहे? सर्वप्रथम त्या ठिकाणी आमचे माथाडी कामगार सभासद, ज्यांच्यासाठी संस्था स्थापन केलेली आहे, आमचे फार मोलाचे त्यांचा आभार आम्हाला लाभलेला आहे. त्याचबरोबर बदलत्या काळामध्ये आपल्याला काही तांत्रिक अडचणी वगैरे त्या ठिकाणी आल्यात,
सहकार खात्यांनी वेगवेगळी धोरणं तयार केलेली आहेत. त्या धोरणाकरिता आम्हाला अनेक लोकांचं सहकार्य त्या ठिकाणी घ्यावं लागलं. त्यातून आम्हाला आमची संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्हाला काही राखीव निधी संदर्भात म्हणा किंवा या मृत्युंजय योजना निधी संदर्भात म्हणा किंवा काही कर्जाची मर्यादा वाढवण्या संदर्भात म्हणा अनेक लोकांनी अनेक सहकार तज्ज्ञांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचं नाव न घेता आमचे सहकार मंत्री त्यांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. अपर निबंधक सहकारी संस्था पुणे त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठं सहकार्य त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं खरोखर आज या ठिकाणी निमित्त गावलेलं आहे म्हणून त्यांचा आभार मानणं तेवढं गरजेचं आहे. ही पतसंस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी बऱ्याच जणांचे सहकार्य तुम्हाला लाभलेलं आहे. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर मलाही या ठिकाणी आज माझ्या पतसंस्थेबद्दल आणि माथाडी कामगारांच्या कामकाजाबद्दल मला बोलायची संधी मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मला मिळाली. तर आपलंही त्या ठिकाणी आभारी आहे. थँक्यू सर.